या कवी मंडळींनी किंवा लेखक मंडळींनी आपल्या सर्जनशील लेखनासाठी समाज माध्यमाचा एक नवा प्लॅटफॉर्म नव्यानं निर्माण केलेला आहे। आता आपलंच बघा, प्रगतशील लेखक संघातर्फे आम्ही दर शुक्रवारी भेटायचो, वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करायचो। लॉकडाऊन असल्या कारणानं आपलं भेटणं बंद झालं, पण असं असताना सुद्धा आम्ही या समाज माध्यमाचा सोशल मीडियाचा वापर करून आठवड्यातून एक वेळा बैठक होणारे आपण आठवड्यातून 2 वेळा बैठक घेऊन भेटतो आहोत, विविध विषयावर चर्चा करतो आहोत। तर या नव्यानं विकसित झालेल्या समाज माध्यमाच्या नव्या प्लॅटफॉर्मवर लॉकडाऊन काळामध्ये पुष्कळ साहित्य निर्मिती झालेली आहे। अर्थात ती साहित्य निर्मिती किती चांगली आणि किती वाईट किंवा ती किती सकस आहे हा चर्चेचा वेगळा विषय होऊ शकेल। पण या काळामध्ये पुष्कळ साहित्य निर्मिती झाली हे आपण मान्य करावं लागेल। लॉकडाऊन काळामध्ये निर्माण झालेल्या या साहित्याची प्रेरणा बदललेली दिसते, साहित्याची माध्यमे बदललेली दिसतात। मग ही नवी बदललेली साधनं किंवा नवीन बदललेली प्रेरणा काय आहे? यासोबतच कधीही न ऐकलेले न बोललेले शब्द सुद्धा आपण या साहित्यामध्ये वापरताना दिसतो। अर्थात लॉकडाऊन असेल, क्वारंटाईन असेल, असे शब्द सुद्धा साहित्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतील। लॉकडाऊनच्या अनुभवामुळे साहित्यात एक प्रकारची भीती, एक प्रकारचा एकटेपणा आणि अनिश्चिततेसोबतच्या जी काही सर्व भावना आहेत, या सर्व भावनांसह कोरोनानं साहित्यात एका नव्या शैलीचा उदय झालेला पाहायला मिळतो। या काळामध्ये म्हणजे या कोरोना काळामध्ये अधिकार स्थानावरील जी काही लोक आहेत, ज्या काही व्यक्ती आहेत, त्या व्यक्तींनी घेतलेले किंवा न घेतलेले जे निर्णय आहेत, त्या निर्णयांचे झालेले परिणाम किंवा कामगारांचे स्थलांतर असेल, हातावर पोट असलेल्यांची स्थिती, त्यांची मानसिकता, त्यानंतर लॉकडाऊनने काय कमावलं आणि काय गमावलं हे विषय आता सगळे साहित्याचे झाले आहेत। या सगळ्या प्रेरणा आता साहित्यात आलेल्या दिसतात। मी जसं मगाशी म्हणालो की कोरोना काळामध्ये साहित्य पुष्कळ तयार झालं, निर्माण झालं। विविध साहित्य प्रकारामध्ये लोकांनी आपली मतं, आपले विचार व्यक्त केलेले आहेत। मी जे अभ्यास करताना मला असं दिसलं किंवा असं लक्षात आलं की या साहित्यामध्ये जशी एक प्रकारची निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, तशाच पद्धतीने एक प्रकारची सकारात्मकता सुद्धा असलेली पाहायला मिळते। हल्लीच म्हणजे जवळजवळ 4-1 महिन्यापूर्वी जी कोरोनाच्या संपूर्ण काळातील अस्वस्थता करणाऱ्या प्रश्नांची अनेक पातळ्यावर आढावा घेण्याचा जो लेखकांनी प्रयत्न केलेला आहे, त्यामध्ये उल्लेख करावा लागेल तो गौरी कानेटकर या लेखिकेचा। तसेही पत्रकार, पण या गौरी कानेटकरांनी एक या कोरोना काळामध्ये पुस्तक लिहिलं, त्याचं शीर्षक आहे जग थांबतं तेव्हा, लॉकडाऊन काळातील नोंदी अशा त्या पुस्तकाचं नाव आहे। मराठीतल्या सुप्रसिद्ध प्रकाशनानं, समकालीन प्रकाशनानं हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आणि त्याला प्रस्तावना ज्येष्ठ पत्रकार सुहास पळशीकर यांची विस्तृत प्रस्तावना याला लाभलेली आहे। गौरी कानेटकर या प्रसार माध्यमांशी संबंधित असल्यामुळे त्यांनी या पुस्तकामध्ये
3 मुद्द्यांवर प्रकाश टाकलेला दिसतो. म्हणजे आता प्रसार माध्यमे आणि पत्रकार सरकारच्या दावणीला बांधलेले आहेत, हे जरी कटू सत्य असलं तरी काही पत्रकार आपलं कर्तव्य चोखपणे चांगल्या रीतीनं बजावताना सुद्धा दिसतात. ज्या 3 मुद्द्यांवर गौरी कानेटकरांनी आपल्या जग थांबतं तेव्हा या पुस्तकात प्रकाश टाकले. 3 मुद्दे कोणते? तर त्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो असा, दमनकारी राज्याची जी दमदार पावलं आहेत, हा पहिला मुद्दा. दुसरा, संशयी समाजाच्या निर्मितीला हातभार. मर्कसमध्ये जो प्रकार घडला आणि मग त्यानंतर काही तथाकथित देशभक्तांनी किंवा सरकारनं सुद्धा एका विशिष्ट समुदायाला, एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे संशयाची भावना वाढी लागली. हा सुद्धा मुद्दा त्यांच्या पुस्तकामध्ये आढळतो. आणि तो तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे गरिबांच्या हद्दपारीवर झालेले शिक्कामोर्तब. या कोरोना काळामध्ये गरिबाच्या हद्दपारीवर जो शिक्कामोर्तब झालाय त्यावरती त्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जे 3 मुद्दे आहेत. भारतासारख्या महाकाय लोकसंख्या असलेल्या देशाच्या आरोग्य व्यवस्थेचे पितळ या कोरोनामुळे उघड पडले. कारण रुग्णालयांची कमतरता ते व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजनचा तुटवडा आणि चाचण्यांचा अभाव इथपर्यंत आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था या कोरोनाने उघड पाडली किंवा समोर आणली आहे. कोरोना काळात सरकारनं आखलेली ध्येय धोरणं असतील, भविष्यातील उपाययोजना असतील, या सर्वांचं तपशील जनतेला देऊन जनतेला धीर देण्याचा प्रयत्न सरकारनं करायला हवा होता. पण तसं होताना किंवा झालेलं दिसत नाही. उलट आपले परम प्रिय पंतप्रधान यांनी तर जनतेला कधी थाळ्या वाजवायला लावल्या तर कधी दिवे पेटवायला लावले. यावरही लेखिकेने या आपल्या पुस्तकामध्ये प्रश्न उभे केलेले आहेत. अर्थात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये थाळी आणि दिवे काही पेटवायला लावले नाहीत, पण खोटे नाटे अश्रू मात्र गाळलेले आहेत. असा सगळा एकंदरीत आढावा त्यांनी या पुस्तकामध्ये दिलेला आहे. यात फक्त दुःखाच्या कहाण्या नाही आहेत. म्हणजे जशी मी म्हटलं की काही नकारात्मकता सुद्धा निर्माण करणारं साहित्य या काळामध्ये जे निर्माण झालं, तसंच काही सकारात्मकता सुद्धा आहे. तर यामध्ये सगळ्याच काही दुःखाच्या कहाण्या नाही आहेत, तर आशेचा किरण दाखवणारे आहेत. यासोबतच आहेरे वर्गातले जी काही लोक आहेत, शासकीय असतील किंवा मध्यम वर्गीयांपैकी, तर हे जे आहेरे वर्गातले लोक आहेत ते लॉकडाऊन कडे सक्तीची सुट्टी म्हणून पाहत मजा घेणारे लोक या मजुरांच्या ससे होलपटीकडे मात्र पाहताना कधीही संवेदनशीलतेने ते पाहू शकलेले नाहीत, हे आपण बघितलो आहोत. यासोबतच रेल्वे खाली चिरडल्या गेलेल्या काही मजुरांबद्दल सुद्धा या लेखिकेनं या पुस्तकामध्ये आपल्या तीव्र शब्दामध्ये मत व्यक्त केलेले आहेत. दोन्ही लाटेच्या म्हणजे कोरोनाच्या दोन्ही लाटेमध्ये सर्वात जास्त जर फटका कोणाला मिळालेला आहे तर तो कामगारांना, कष्टकऱ्यांना. या काळातील कामगार, कष्टकरी लोक मजुरीविना राहिले, त्यांना काम नव्हतं आणि मग परप्रांतीय कामगार या किती मोठ्या प्रमाणात सर्वत्र विखुरले, देशभरात विखुरलेत, हे सुद्धा या कोरोनामध्ये दिसलं. लॉकडाऊन झाल्याबरोबर हे कामगार मिळेल त्या मार्गाने आपल्या गावाची वाट त्यांनी धरली. काहींनी तर पायी चालत हजारो किलोमीटर चालत जाऊन आपला पल्ला गाठला. यामध्ये त्यांचे अतोनात हाल झालेले आपल्याला पाहायला मिळाले. तर याच परप्रांतीय कामगारांच्या मोर्चाने इंग्रजी साहित्यातील एक लेखक सिद्धार्थ गिगू
या इंग्रजी कथाकाराला लिहिण्यासाठी या कामगारांचे थवे, जे परप्रांतीय कामगार आपल्या आपल्या गावी जाण्यासाठी जे निघाले होते, यामधून प्रेरणा घेऊन त्यांनी लव्ह इन टाइम ऑफ लॉकडाऊन, लॉकडाऊन काळातील प्रेम, अशा त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे आणि हे पुस्तक त्यांनी लिहिलं. या पुस्तकामध्ये सिद्धार्थ गिगू यांनी 2 कथा, काल्पनिक कथा लिहिल्या आहेत, त्याला वास्तवाची जोड आहे. यामध्ये एक कथा फार मजेशीर आहे, गमतीशीर आहे. ती अशी, आपणही कदाचित बातम्यांमध्ये किंवा व्हॉट्सअपवरती वाचला असणार. लॉकडाऊन काळामध्ये सक्तीची सुट्टी मिळाल्या कारणानं कामावर असणारे नवरा बायको एकत्र राहण्यासाठी वेळ मिळाला. काहींना एकमेकांना समजून घेण्यासाठी संधी मिळाली. पण याचा एक वेगळा परिणामही झालेला पाहायला मिळाला, अशा बातम्या आपण वाचल्या आहेत. तर यातली जी एक काल्पनिक कथा सिद्धार्थ गिगू यांनी लॉकडाऊनचं वास्तव्य देऊन लिहिलेलं आहे, तर या लॉकडाऊन काळामध्ये विभक्त झालेल्यांची एक कथा आहे. नवरा बायको जवळ आल्यानंतर त्यांच्यात होणाऱ्या वादांचा घटस्फोट पर्यंत जातो आणि त्यावरती अनेक प्रकरणं अशी दिसली किंवा ऐकायला मिळाली. तर त्यावर आधारित या पुस्तकामध्ये त्यांनी एक काल्पनिक कथा लिहिलेली आहे. यासोबतच सुप्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी सुद्धा या कोरोना काळामध्ये एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचं नाव आहे लॉकडाऊन लायझन्स. लॉकडाऊन लायझन्स नावाचं एक कथा संग्रह त्यांनी प्रकाशित केला. या पुस्तकामध्ये लेखिकेनं लोकांच्या धडपडलेल्या जीवनातल्या 10 कथा दिलेल्या आहेत. प्रवासी कामगार जेव्हा मुंबई सोडून जायला तयार नाहीत किंवा तयार नव्हते, कारण त्यांचे पोट मुंबईवर होते. मुंबई जर सोडली तर खायचे काय, मुंबई सोडली तर राहायचं कुठं, हा भला मोठा प्रश्न त्यांच्या समोर होता आणि त्यामुळे ते मुंबई सोडायला तयार नव्हते. तर हे प्रश्न उपस्थित करणारी एक कथा शोभा डे यांच्या लॉकडाऊन लायझन्स मध्ये आहे. आपल्याला माहित आहे की कोरोना काळात लॉकडाऊन झाल्यापासून आपल्याला घराच्या बाहेर पडणं सुद्धा कठीण झालं होतं. अशा कठीण अवस्थेमध्ये लोकांना फक्त वेळ घालवणे हा एकमेव गोष्टीची जाणीव झाली. तसं या साथीच्या रोगाने आपल्या स्वतःचे आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांशी असलेल्या संबंधाकडे दुर्लक्ष करण्यास सुद्धा भाग पडले, कारण की सोशल डिस्टन्स या कारणामुळे आपण आपल्या नात्यांपासून दूर राहणं पसंत केलं किंवा ते भाग पाडलं आपल्याला. खरं तर माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजात मिळून मिसळून राहणे तो पसंत करतो. समाजाशिवाय तो राहू शकत नाही. पण महामारीमुळे मात्र 4 भिंतीत कोंडून राहण्यासाठी आपल्याला परावृत्त केलं किंवा ती वेळ आपल्यावर आणली. तर हे जे वाट्याला आलेले असे एकटेपण जे आहे, जे दुःखदायी असतं, याच आशेवर पुन्हा एक इंग्रजी लेखिका झेडी स्मिथ यांनी द मिसरी नावाचा 6 निबंधाचा एक छोटासा ग्रंथ लिहिलेला आहे. या सगळ्या घडामोडीवर त्यांनी बारकाईनं आपलं मत व्यक्त केलेले आहेत. याच आशयावरती, म्हणजे माणूस कोंडून किती वेळ राहू शकतो,
समाजाशिवाय तो राहू शकतो का, अशा प्रश्नांचा आढावा घेईल अशा पद्धतीचं मराठीत सुद्धा एक पुस्तक या काळामध्ये आलं आणि ते हनुमंत कलकुतकी यांनी लिहिलंय. त्यांच्या एक जिना नावाच्या किंवा त्या शीर्षकाच्या पुस्तकामध्ये लॉकडाऊनच्या काळातील 21 कथा याच विषयावर त्यांनी लिहिलेल्या आहेत. आपल्याला माहित आहे लेखकांनी किंवा एकंदरीत साहित्यिकांनी समाज माध्यमाचा पुरेपूर वापर करताना करून घेतलेला आपल्याला पाहायला मिळालं. तसं या लॉकडाऊनच्या किंवा कोरोना काळातील समाज माध्यमावर सर्वच प्रकारच्या वाङ्मयावर लिहिलं गेलं, पण यामध्ये सर्वात जास्त कविता लिहिल्या गेलेल्या दिसतात. या काळामध्ये सोशल मीडियावरती कवितांचं अमाप पीक आलेलं आपल्याला दिसतं. आपल्या भावना कवितेद्वारे व्यक्त करून आपल्या जगण्याला आधार शोधण्याचा प्रयत्न या काळामध्ये झालेला आहे. या काळातील कवितांवरती मी नंतर सरतेशेवटी बोलणार आहेच. जसे निबंध लिहिल्या गेल्या, कथा लिहिल्या गेल्या, कविता लिहिल्या गेल्या, तशा या काळामध्ये काही कादंबरीही लिहिल्या गेल्या. कोरोना काळातील जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची प्रेरणा घेऊन काही कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. त्यामध्ये उल्लेख करण्यासारखी एक कादंबरी आहे मराठीमध्ये, त्याचं शीर्षक आहे कोरोण्यकांड. कोरोण्यकांड या शीर्षकामध्ये सगळं काही लपलेलं आपल्याला समजून येतं की कोरोनाची जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे कोरोनामुळे, त्या परिस्थितीवरती त्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हे पुस्तक प्राजक्ता गव्हाणे यांची ही कादंबरी म्हणजे अरण्यातील लॉकडाऊनची कहाणी आहे. अर्थात जिथं गर्दी जास्त आहे, लोकसंख्या जास्त आहे, अशा ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त झाला आणि तो वाढायला म्हणजे कोरोना वाढण्याची कारण ही आहेत की लोकसंख्या, गर्दी जास्त वगैरे वगैरे. पण आपण कधी विचार केलाय की समजा हाच कोरोना घनदाट जंगलामध्ये डोंगर दऱ्यामधून राहणारे जे आदिवासी आहेत यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला तर त्यांचं काय होणार आहे. कारण आजही अशा आदिवासी ठिकाणी सरकारच्या कुठल्याच सोयी सुविधा नाही आहेत, आरोग्याची सोयी सुविधा नाही आहे, तिथं कुठले हॉस्पिटल्स नाहीत, डॉक्टर्स कुठले जात नाहीत, अजून चांगले रस्ते सुद्धा तिकडे गेले नाहीत. पण अशा ठिकाणी जर कोरोना जाऊन पोहोचला तर मग आपली सरकारी यंत्रणा कशी कामाला लागेल, तिथपर्यंत डॉक्टर कसे पोहोचतील, तिथपर्यंत पोलीस कसे जाऊन पोहोचतील आणि हा कोरोना कसा आटोक्यात आणेल. तर अशा सगळ्या वास्तवाशी निगडीत कल्पनेच्या आधारावरती प्राजक्ता गव्हाणेंनी ही कोरोनाकांड कादंबरी लिहिलेली आहे. कोरोनाने जंगलात राहणाऱ्या अरण्यवासियांच्या जीवनात कोणती उलथापालथ केली, धड रस्ता नसताना सुद्धा डॉक्टर तिथं कसे पोहोचू शकले, या सगळ्यांची माहिती या कोरोना कादंबरीमध्ये मिळते. म्हणजे ती जरी काल्पनिक असले तरी वास्तवेच असं घडू शकलं तर काय होऊ शकेल किंवा घडलं असेल तर ते कसं घडलं असेल यावर आधारित त्यांनी ती कादंबरी लिहिलेली आहे. तसं पाहिलं कोविड-19 किंवा कोरोना ही जी महामारी आहे ही सर्वच लेखकांसाठी प्रेरणादायी ठरलेली आहे. जगात घडणाऱ्या अशा काही आपत्कालीन घटना ज्या घडतात त्या सगळ्याच घटना लेखकांसाठी प्रेरित करणाऱ्या असतात. म्हणजे जेव्हा जेव्हा जगात अशा काही आपत्कालीन आणि विचित्र घटना घडल्या तेव्हा त्यावर पुष्कळसं साहित्य लिहिलं गेलेलं आहे. उदाहरण द्यायचं असेल
1947 नंतर म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्या भारताचे दोन तुकडे झाले. भारत पाकिस्तान अशा दोन भागामध्ये भारत वाटला गेला आहे. आणि मग त्यानंतर जे विस्थापित लोक आहेत, विभाजनानंतर ज्या काही घडामोडी घडल्या त्या सगळ्या घडामोडीवरती अनेक साहित्य 1947 नंतर लिहिलं गेलं. म्हणजे अशा विषयांचा महापूरच त्या काळामध्ये आला. तसं ह्या व्हायरस काळात आणि यानंतरच्या काळामध्ये कोरोनाचा कल्पित कथा असतील किंवा कल्पित विषय असेल किंवा वास्तविक कथा कविता असतील, या पुष्कळ लिहिल्या जातील, यात मात्र काही शंका नाही. म्हणजे आता लिहिलं जातंयच, पण याच्या नंतर सुद्धा ते लिहिलं जाईल. तसं या ज्या अशा आपत्कालीन घटना घडतात, या लेखकासाठी लिहायला समृद्ध भांडारच खुलं असल्यासारखं असतं. आणि त्यामुळे लिहायला प्रोत्साहित झालेल्यांसाठी, या काळामध्ये लिहू इच्छिणाऱ्यांसाठी फेसबुक, व्हॉट्सअप असेल, ई संग्रह असेल, किंडल सारखी समाज माध्यमे आहेत, ही सदैव तत्पर आहेत. आणि याच माध्यमातून लेखकाने आपले विचार व्यक्त करण्यासाठी माध्यम निवडलेलं दिसतं. साहित्यातून प्रकटणाऱ्या प्रेम कथेलाही लॉकडाऊनने एक वेगळं वळण दिलेलं आहे. म्हणजे या काळामध्ये काही प्रेम साहित्य निर्माण झालेलं नाही असंही नाही, पण याला मात्र वळण वेगळं लाभलेलं आहे कोरोनामुळे किंवा लॉकडाऊनच्या काळामुळे. घरात अडकून राहिल्यामुळे प्रेमी युगुल कसे भेटतील? पहिल्यांदा प्रेमाची संधीच नाही, कारण की भेटण्याची संधी नसल्यामुळे प्रेमाची संधी नाही. अशा काळी ते कसे भेटू शकतील, यावर लेखक रविंदर सिंग यांनी त्यांच्या कथेत दोन बाल्कनीमध्ये रोमांस घडताना, प्रेम घडताना त्यांनी मांडलेलं आहे. म्हणजे एकाच फ्लॅटमध्ये मुलगा आणि मुलगी राहतो आणि मग त्यांचं प्रेम जुळतं, अशा विषयावर रविंदर सिंग यांनी दोन कथा लिहिलेल्या आहेत. यासोबतच विरह कथांनाही लॉकडाऊनने विषय पुरवलेले आहेत. एकमेकांपासून आपण दूर राहिल्यामुळे विरह वाट्याला आला आणि यामुळे सुद्धा साहित्यात एक प्रकारचा विरह वेगळ्या आशेनं, वेगळ्या विषयानं आलेला पाहायला मिळतो. सांगलीचे नितीन चंदनशिवे म्हणून एक कवी मनाचा लेखक आहे, तरुण लेखक आहे. त्यांनी पहिलं प्रेम, पहिलं प्रपोज आणि कोरोना या शीर्षकाची एक कथा लिहिली, जी कथा सोशल माध्यमावर, व्हॉट्सअपवर प्रचंड व्हायरल झाली. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. म्हणजे सामान्य वाचकांपासून अभ्यासक, समीक्षक आणि लेखकांनी सुद्धा त्याला दाद दिली. असा प्रचंड प्रतिसाद त्या कथेला मिळतो किंवा मिळालेला आहे. जसं मगाशी म्हटलं की या काळात किंवा कोरोनाचा सर्वाधिक जास्त फटका बसला तो कामगार, कष्टकरी, मोलमजुरी करणाऱ्या लोकांना. याचं उत्तम आणि जिवंत उदाहरण जे मी स्वतः पाहिलेलं आहे ते म्हणजे जालना जिल्ह्यातील किशोर भालेराव या नवलेखकाचं आहे. त्यांचा आणि माझा जवळचा परिचय असल्यानं मी त्यांना जाणतो. तर किशोर भालेराव हे बुरुड समाजाचे आहेत. म्हणजे वेळूपासून किंवा काठ्यापासून बुट्टी बनवणे, त्यापासून वस्तू बनवणे, परडी बनवणे, टोपली बनवणे, अशा काही वस्तू बनवतात आणि त्याच्यावर त्यांचा संसार चालतो, त्याच्यावरती त्यांचं घर चालतं. त्या वेळूपासून, काठ्यापासून बनवलेल्या ज्या वस्तू आहेत, त्या वस्तू एकदा बनवल्या की मग उन्हातानात रस्त्यावर हिंडत, कधी गल्लीबोळातून हिंडून त्या विकायच्या आणि त्याच्यावरती घर चालायचं.
असा एकंदरीत त्यांचा दिनचर्या होता किंवा दिनक्रम होता. पण या लॉकडाऊनमुळे भालेराव यांना आपल्या फाटक्या पत्र्याच्या झोपडीत कुटुंबासह एकत्र कोंडून घ्यावं लागलं. जवळजवळ 7-8 माणसांचं हे कुटुंब एका झोपडपट्टी वस्तीमध्ये राहतं. त्या झोपडपट्टीमध्ये फाटक्या पत्र्यांच्या झोपडीमध्ये त्यांना कोंडून राहावं लागलं. आपण यावरूनच विचार करू शकतो की त्यांच्यावरती काय परिस्थिती ओढवलेली असेल, कोणत्या प्रश्नांना ते सामोरे गेलेले असतील, कोणत्या अडचणी त्यांच्या समोर उभ्या राहिलेल्या असतील, हे यावरून लक्षात येतं. हे सगळं त्यांच्या एका कथेमध्ये उमटलेलं आहे. किशोर भालेराव यांनी याच काळामध्ये त्यांच्या कुटुंबावर ओढवलेल्या संकटावरती किंवा ओढवलेल्या प्रश्नावर आधारित महामारीचे वास्तव नावाची एक कथा लिहिली. त्या कथेत ते लिहितात, मी फक्त एक वाक्य वाचतो म्हणजे तुम्हाला कळेल, आपल्या सर्वांना कळेल की काय ओढवलं असेल त्यांच्यावरती. ते लिहितात, कोंडवाड्यात ढोर कोंडावे तसे आज हरेक बाया माणसं आपल्याच घरात सरकारनं कोंडून टाकलेले आहेत. जीव गुदमरतो, दरारून घाम फुटतो. माझी बायको सकाळ संध्याकाळ खुंटीला लटकलेल्या रिकाम्या थैल्या अन डाळ दाण्याच्या बरण्या 3-3दा ढुंडाळते. आजीची सांज ढळली, उद्याचं काय, या विचारानं ती हरकून बसते, हारून थकून जाते, असं ते लिहितात. कथा प्रचंड हृदयाला वेदना देणारी अशी कथा संपूर्णपणे आहे. तर घराच्या 4 भिंतीमध्ये कोंडून ठेवल्यावर येणारा शारीरिक भावनिक ताण, कष्टकरी गरिबांची उपासमार यासारखं या साहित्यातून, या लिखाणातून पुरेपूर प्रतिबिंबित झालेलं पाहायला मिळतं. या कोरोना काळामध्ये फक्तच कोरोना या विषयावरती लिहिलं गेलंय असंही नाही. वेगवेगळ्या विषयावरती सुद्धा लेखकाने आपलं अपुरं लेखन पूर्ण केलेलं आहे. पुष्कळसा वेळ मिळाल्या कारणानं तो वेळ सार्थकी लावण्याच्या दृष्टीनं अनेक लेखकांनी, अनेक साहित्यिकांनी विविध विषयावरची आपली पुस्तकं आणलेली आहेत. उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य आनंद मेंचे सर यांनी सुद्धा या काळामध्ये भरपूर लेखन केलेलं आहे असं ऐकलेलं आहे, मी ऐकलोय किंवा ते झालेलं आहे. तर अशा अनेक विषयावरती सुद्धा लेखन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. शेवटी मी 1-2 कवितांबद्दल सांगतो आणि थांबतो, त्याच्यानंतर मग आनंद मेंचे सर बोलतील. या काळामध्ये कवितांचं अमाप पीक आलं होतं हे जरी खरं असलं, त्या सगळ्याच काही चांगल्या दर्जाच्या किंवा सकस दर्जाच्या आहेत असंही नाही. पण काही कविता खूप चांगल्या आणि काही सकारात्मकता दाखवणाऱ्या सुद्धा कविता लिहिल्या गेलेल्या आहेत. त्याच्यातली एक मराठी कविता जे डॉक्टर संतोष भारती यांनी लिहिलेले आहे, ते व्यवसायानं पशुवैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांची कोरोना नावाची एक कविता आहे, त्याच्यामध्ये एक प्रकारची सकारात्मकता आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणतात, बरं झालं देवा मला कोरोना झाला, बरं झालं देवा मला कोरोना झाला, आयुष्याचा आलेला सगळा माज निघून गेला. म्हणत होतो नेहमीच मी माझी गाडी आणि माझा बंगला, पण जेव्हा बसलो ॲम्ब्युलन्स मध्ये अख्खा जीव उशाला टांगला. गाडी राहिली बंगल्यामोर, गाडी राहिली बंगल्यामोर आणि रस्ता दिसेनासा झाला. बरं झालं देवा मला कोरोना झाला. प्रत्येक खोकल्याच्या ओबळीनिशी केली कर्म आठवत होती, प्रत्येक खोकल्याच्या उबळीनिशी केलेली कर्म आठवत होती. प्रत्येक
अडकणाऱ्या श्वासासंगे माणुसकीची जान साठवत होती. पुण्य संचय आला संपत आणि ऑक्सिजन शॉर्ट झाला. बरं झालं देवा मला कोरोना झाला. आणि ते शेवटी सांगतात, कविता फार मोठी आहे, शेवटचं एक कडवं ज्यात ते सांगतात, खरं सांगतो मित्रांनो आता पैसा पद आणि खोटी प्रतिष्ठा यात काही दम नाही. कोरोनाच्या बेडवर मात्र फक्त प्रेमाचं व्हेंटिलेटर कामी येई. नात्यांमधील ऑक्सिजन कधी कमी होऊ देऊ नका आणि मैत्रीच्या ऑक्सिमीटर मधले बोट कधी सोडवू नका. आनंदाचे रेमडेसिवियर आणि आत्मविश्वासाचे टेमीफ्लू, व्यायामाचे अँटीबायोटिक आणि हास्याचे मल्टीव्हिटॅमिन, मित्रांच्या सोबतीचे असते व्हिटॅमिन सी आणि वरून नात्यांच्या प्रेमांचे झिंक आवरण, हाच आहे कोरोनाचा खरा प्रोटोकॉल. आज मला ह्याचा खरा उलगडा झाला आणि बरं झालं देवा मला कोरोना झाला, असं ते आपल्या कवितेतून सांगतात. आणि एका म्हणजे कोरोनानं गमावलंय तसं काही शिकण्यासाठी सुद्धा संधी प्राप्त करून दिलेल्या आहे, तशा अनेक गोष्टी त्याने आपल्या कवितेतून मांडलेल्या आहेत. यानंतरची एक कविता युनुस चाचा शेख, बहुतेक सेशन बंद होणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा याच लिंक वरती जॉईन होऊयात लगेच. आणि मग त्यानंतर थोडं आणखीन एक कविता आहे ती मी सांगेन आणि मग त्यानंतर